मित्रांनो, पावसाळा सुरू व्हायला आता फक्त 40 दिवस बाकी राहिलेले आहेत. आणि तुम्हाला जर इथून समोर जर शेळीपालन वाढवायचं असेल, चाऱ्याचं हिरव्या चाऱ्याचं नियोजन लावायचं असेल हिरवाळ्यासाठी, तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते चारे पावसाळ्यामध्ये लावायला पाहिजे, हिरवे चारे आणि लाँग टर्मचे जास्तीत जास्त 5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत आपल्याकडं कमी पाण्यामध्ये जे येणारे हिरवा चारा आहे त्याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. कारण मला पण लागवड करायची आहे आणि तुम्ही पण येत्या जून महिन्यामध्ये म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर सुरुवात करू शकता, लागवड करू शकता. आणि ते कोणकोणते चारा पिकं आहेत त्याच्यावरती आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण जवळपास तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याकडे आता सध्या मेंबर आहे बघा 19 लहान मोठे सगळे आहेत. आणि याच्यामध्ये विकायसारखे सध्या एकच बोकडा आहे, फक्त होंडा. बाकी आपल्याला सध्या काही विकायचे नाही. तो पण आपण बघू, जर विकला तर विकू, नाही तर राहू देऊ. तर आपल्याकडे 18-19 सगळे मेंबर आहेत. तर आता हे 18 जरी म्हणलं तर 18 मेंबरसाठी आपल्याला भरपूर काही चारा लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे हरभऱ्याचं भुसकट तर सध्या आहेच, कडबा आहे, त्याच्यानंतर तुरीचं भुसकट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हिरव्या चाऱ्याचं नियोजन लावायचं आहे. तर ते कोण्या पद्धतीनं मी स्वतः करणार आहे आणि तुम्हाला पण सांगतो की कमी पाण्यामध्ये समोर चालून पुढं चालून आपल्याकडं पाणी जर कमी असेल आणि कमी चाऱ्यामध्ये येणारे कोणकोणते चारा पिकं आहेत, तर सर्वप्रथम आपण लावणार आहे तुती हे 5 ते 7 वर्ष चालणारं चारा पीक आहे. आणि तुती ही प्रोटीनयुक्त आहे, याच्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात. आणि हा पाला शेळ्यांसाठी, पिल्लांसाठी, शेळ्यांच्या करडांसाठी पण खूप पोषक आहे. हा 5 ते 7 वर्ष आपण एक वेळेस लागवड करायची, 5-7 वर्षे हा आपल्याकडे चालतो आहे. आणि परत याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये याला पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं आहे. कमी पाण्यामध्ये पण येणारं हे चारा पीक आहे. याच्यानंतर नंबर 2चं जर म्हणलं, त्याच्या नंबर 2ला जर म्हणलं त्याच्यानंतर तर सुबाबुळा आहे. सुबाबुळीला पण पाणी कमी लागतं आहे. आणि सुबाबुळ ही जवळपास 8 ते 10 वर्ष टिकणारा हिरवा चारा आहे. पण याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला जी आता आपण तर नाही लागवड करणार, कारण की आपल्याकडं जमीन आपली भारी आहे आणि 10 वर्षे लागवड करायची म्हणल्याच्यानंतर त्याचे खोडं खूप मोठाले होतात झाडासारखी. त्याच्यामुळं आपण ते लागवड करणार नाही. आपण करणार आहे दशरथ घास पण कमी पाण्यामध्ये येणार आहे. आणि हा 5 वर्षे चालतो आहे दशरथ घास, 5 वर्षे चालणारा चारा आहे. फक्त त्याचं नियोजन व्यवस्थित करण्यात आलं पाहिजे. चाऱ्याचं पाणी, खत, औषध वगैरे, औषध काही फवारणी करायची गरज नाही त्याला. फक्त एखाद्या वेळेस जर त्याच्यामध्ये व्हायरस आला, काही आळीगिळी पडली तर त्याला फवारणी करावं लागतं. पाणी खूप कमी लागतं त्याला. त्याच्यानंतर सुपर नेपियर लावणार आहे आपण. सुपर नेपियर पण थोडा लावणार आहे, असं 5-5 गुंठ्याचा, म्हणजे 5-5 गुंठे आपण लावणार आहे. सध्या 5 गुंठे आपल्याकडं मार्वेल आहे बघा, मार्वेल दिसत असेल. आणि 1 गुंठा आपल्याकडं मेथी घास आहे. तर आपण काय करणार, 5 गुंठे दशरथ घास आणि 5 गुंठे मार्वेल तर आहेच 5 गुंठे. 5 गुंठे दशरथ घास, 5 गुंठे नेपियर आणि 5 गुंठे तुती कमी लावू आपण, 2-3 गुंठे, 1-2-3 वळी लावणार आहेत. आणि त्याच्यानंतर हातगा पण लावणार आहे. थोडं सगळं लावायचं आपल्याला. हातगा लावायचा आहे, त्याच्यानंतर शेवरी पण लावायची आहे. असं 2-3-4 प्रकारचा चारा, 4-5 प्रकारचा चारा आपण लावणार. 2 प्रकारचा तर आहे आपल्याकडे सध्या, मार्वेल गवत आहे आणि मेथी घास आहे. त्याच्यामध्ये दशरथ घास, तुती, हातगा, त्याच्यानंतर सुपर नेपियर, मार्वेल तर आहे, सुपर नेपियर, असे आपण 4 आणि दशरथ घास असे 4-5 प्रकारचा चारा हा 15 गुंठ्यामध्ये परत लावणार आहे. म्हणजे 15-5 20 गुंठे, 20-21 गुंठे रान आपलं त्याच्यावरती गुंतवणूक करणार आहोत.
आणि बाकीचं हे जे आहे बाकीचं क्षेत्र आपल्याला आता 40 गुंठ्याचं आहे. 5 गुंठे हे 5 नाही समजा 2 गुंठे हे पडलेलं आहे. तर असं 16-17 जे गुंठे उरलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण कॉटन करणार आहे. म्हणजे ते शिडच्या सरकी असते ती शिडची सरकी एका साईडला भेंडी करणार आहोत शिडची. असे दोन्हीचं नियोजन करणार आहोत आणि शेळीपालन करणार आहोत. जेणेकरून काय व्हावं लागलं की आपल्या शेळ्या ह्या कमी असल्यामुळे आपल्याला त्याच्यामधले तेवढं इन्कम दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला परत आता सध्या 5 शेळ्या आपल्याकडे मोठ्या आहेत आणि परत आपल्याला 3-4 शेळ्या म्हणजे जवळपास 10 शेळ्या मोठ्याला आपल्याला करायच्या आहेत. 10 शेळ्या होतात आता सध्या म्हणजे 4 आणि 2 6 शेळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. 6 अवेलेबल आहे. अजून 4 शेळ्या घ्यायच्या म्हणजे 10 होऊन जातात. बाकीच्या पाटी आहेत, पाटी छोटाल्या आहेत. 5-6 पाटी आहेत त्या पण तशा ठेवायच्या विकायच्या नाही. त्या पण लहानच्या मोठ्या करून त्यांना पण आपल्याला आपल्या गोठ्यावरती आपल्या शेडवरती मोठं करायचं आहे. आपल्याला शेळ्या वाढवायच्या कमी नाही करायच्या भविष्यामध्ये. कारण जेणेकरून काय व्हावं लागलं आपल्यामध्ये याच्यामध्ये इन्कम नाही दिसू राहिलं. कशामुळे नाही दिसू राहिलं की यांचं शेळ्यांची वाढ नाही. वाढ असल्याच्यानंतर काय होतं शेळ्या जेवढ्या जास्त प्रमाणात असल्या तेवढ्या आपल्याला इन्कम त्याच्यामध्ये जास्त दिसतं. तर आपल्याला फक्त व्यवसाय काय करायचा आता फक्त शेळीपालन करायचं आहे. आपल्या यावर्षी कोणाचं आपल्याकडे शेती नाही काय नाही. आपल्याला फक्त 1 एकर शेतीमध्ये याला जीव लावायचा आणि याच्यामधूनच इन्कम चांगल्यापैकी घ्यायचं. शेळीपालनाचे नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं करणार आहोत आपण. कारण की जेणेकरून आपला मुख्य व्यवसाय हा शेळीपालन झालेलाच आहे मित्रांनो. आणि शेळीपालन झालेलं असल्यामुळं आपल्याला शेळीपालनामध्ये जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये आपल्याला फाईल पण करायची पण आता ते पुढं राहिलं. ते प्रोसिजर नंतर तुम्हाला करायची वेळेस मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे. तोपर्यंत चाऱ्याचं नियोजन तुम्हाला पण शेळीपालन करायचं असेल, तुम्हाला जर शेळ्या वाढवायचं असलं तर आताच या जून महिन्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं नियोजन नक्कीच करा. आणि लाँग टर्मसाठी तुम्हाला जर मुख्य शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर जास्त काळ टिकणारा चारा लागवड करा. जेणेकरून आपल्याला कमी पाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये चारा आपल्याला अवेलेबल झाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला चारा नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला कारण की आपल्याला पण तशी लागवड करायची आहे. ज्यांना कोणाला करायची असेल त्यांनी जून महिन्यात ह्या जे पिकं सांगितले मी याला 5-6 महिन्याचा कालावधी लागतो आहे. आता तुती जर खायला यायचं म्हणलं तर जवळपास 5 महिने लागतात आणि सुबाबूळ 5-6 महिने घेतात सुबाबूळ पण. आणि याला पावसाळ्यामध्ये लावलं म्हणजे तुमची पावसाळा 4 महिने गेले, हिवाळ्यात 2 महिने म्हणजे 6 महिन्यामध्ये तुम्हाला शेळ्यांना खाण्यासाठी हे पीक तयार होतं. आणि दशरथ घासा 2-2.5 महिन्यामध्ये खायला येतो. पावसाळ्यामध्ये झपाट्यानं वाढ होती दशरथ घासाची आणि लवकरात लवकर येतं. सुपर नेपियर पण एवढं वाढू द्यायचं काम नाही. सुपर नेपियर थोडे 2-3 कांड्यावर आलं की तुम्ही कट करून शेळ्यांना कुट्टी करून खाऊ घालू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन लावलं तर खूप सोप्या पद्धतीनं आणि कमी पाण्यामध्ये तुमचं म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्हाला पाणी लागायची गरज नाही. फक्त लागवड करून द्यायची, व्यवस्थित होऊन जातं सगळं. तर मित्रांनो चला एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.